एसपी प्रतिष्ठान व भीम युवक क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित केलेल्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात 6 जोडप्यांची रेशीमगाठ बांधण्यात आली. नवविवाहितांचा स्वप्नपूर्ती करणारा हा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा विविध क्षेत्रातील उपस्थित मान्यवरांच्या शुभाशीर्वादाने पार पडला. सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात 6 जोडप्यांची रेशीमगाठ. सोलापूरमधील एसपी प्रतिष्ठान व भीम युवक क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं एसपी प्रतिष्ठानचे मार्गदर्शक सिद्धेश्वर पांडगळे यांच्या प्रेरणेनं एसपी प्रतिष्ठानचे संस्थापक समीर पांडगळे यांच्या नेतृत्वाखाली 25 डिसेंबर रोजी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. मड्डी वस्ती एसपी चौक येथे पार पडलेल्या या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात 6 नवविवाहित जोडप्यांची रेशीमगाठ बांधण्यात आली. एसपी प्रतिष्ठान सलग 6 वर्ष सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करत आहे. या माध्यमातून सुमारे 50 नवविवाहितांना आपल्या सोनेरी आयुष्याची सुरुवात केली. सदर विवाह सोहळ्यात नवदाम्पत्यांना शुभाशीर्वाद देण्यासाठी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे, सुधीर खरटमल, सुरेश हसापुरे, जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट, सुशील बंदपट्टे, राजाभाऊ माने, सामाजिक कार्यकर्त्या संगीता जोगदंडकर, माजी नगरसेवक रमेश होटकर, डॉक्टर शैलेश पाटील, रवी बनसोडे, प्रथमेश कोठे, आनंद चंदनशिवे, शांतीसागर सरवदे, शशिकांत कांबळे, गणेश पुजारी, सुरेश बिद्री, दत्ता सरवदे, राजा सलगर, राज सलगर, सुहास सावंत, श्रीकांत गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. प्रत्येकाची विवाह संदर्भात अनेक स्वप्ने असतात, मात्र परिस्थितीमुळे प्रत्येकाची स्वप्न साकार होण्याची शक्यता कमी असते. एक सामाजिक दायित्व म्हणून एसपी प्रतिष्ठानचे मार्गदर्शक सिद्धेश्वर पांडगळे यांच्या प्रेरणेने एसपी प्रतिष्ठानचे संस्थापक समीर पांडगळे यांनी सलग 6व्या वर्षी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन केलं. यावेळी एसपी प्रतिष्ठानच्या वतीने नवदाम्पत्यांना संसार उपयोगी वस्तूसह नववधूला मणिमंगळसूत्र, वधूवराला पोशाख, राजाराणी कपाट, भांड्यांचे रॅक, बेड आदी सर्व साहित्य देण्यात आलं. अतिशय थाटामाटात संपन्न झालेल्या या विवाह सोहळ्यात उपस्थित सर्व मान्यवरांनी नवदाम्पत्यांना शुभाशीर्वाद देऊन त्यांच्या पुढील सोनेरी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या संगीता जोगदंडकर यांनी सर्व नवदाम्पत्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत एसपी प्रतिष्ठानच्या सामाजिक दायित्वाचं कौतुक केलंय. नमस्कार. आज समीर भैया पांडगळे यांच्या एसपी प्रतिष्ठानच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळा इथे संपन्न झालाय आणि या विवाह सोहळ्यामध्ये 6 जोडप्यांचं लग्न त्यांनी अगदी आपण घरी कशा प्रकारे करतो अगदी उत्साहाने आणि सगळं रुखवत वगैरे देऊन, तर मुलींना तो सगळा रुखवत त्यांनी दिलेला आहे. आणि मंगळसूत्रापासून, शालू पासून जे एक मुलीचे किंवा एका मुलाचे आपले स्वप्न असतात की अशा प्रकारे आपलं लग्न व्हावं, तर अशा प्रकारे एसपी प्रतिष्ठानने त्यांच्या स्वप्नांना पूर्णता दिलीच आहे. त्याचबरोबर त्यांनी समाजामध्ये सुद्धा एक संदेश दिलेला आहे किंवा जे गरीब आहेत यांना सुद्धा त्यांनी एक मदतीचा हात दिलेला आहे. आणि समीर भैया नेहमीच गोरगरिबांसाठी काम करतात आणि हे खूप मोठं पुण्याचं काम आहे. म्हणजे लग्न लावून देणं आणि समाजासाठी पण मोठं संदेशच आहे. ते समीर भैया काम करतात. वाटतच नव्हतं की म्हणजे ते सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये त्यांचा विवाह होते, त्यांना अगदी घरच्या प्रकारे ते घरी कसं आपण विवाह संपन्न करतो त्या प्रकारे ते सगळं एन्जॉय करत होते. इथं रुखवत सुद्धा दिलेला आहे, म्हणजे सोफा दिलेला आहे, कपाट दिलेला आहे, गरजेच्या सगळ्या वस्तू दिलेल्या आहेत. म्हणजे प्रत्येक नवऱ्या मुलीला ते सगळ्या संसारपयोगी वस्तू इथं एसपी प्रतिष्ठानकडून दिलेल्या आहेत. आणि एसपी प्रतिष्ठानच्या मी असंच त्यांना खूप खूप धन्यवाद देते की त्यांची ही प्रगती अशीच होत राहो आणि अशाच प्रकारे त्यांच्याकडून विवाह सोहळे संपन्न होत राहू. धन्यवाद. एसपी प्रतिष्ठानचे संस्थापक समीर पांडगळे यांनी आयोजित विवाह सोहळ्याची माहिती देत उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानलेत. तर मी समीर पांडगळे एसपी प्रतिष्ठान व भीम क्रीडा मंडळाच्या वतीने सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केलेला आहे व यंदाचं हे 6वं वर्ष आहे. आतापर्यंत संस्थेच्या वतीने जवळजवळ 45 ते 50 जोडप्याचा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झालेला आहे. तर यावर्षी
6 जोडपे विवाहबद्ध होणार आहेत. तरी संस्थेच्या वतीने जोडप्यांना मणिमंगळसूत्र, जोडवे, कपडे, राजाराणी कपाट, संस्कृतीचे साहित्य, बेड, जोडवे इत्यादी साहित्य देण्यात येणार आहे. सदर विवाह सोहळ्यास शहर व जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर, परिसरातील नागरिक, महिला, आबालवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते. वेद ब्रह्मश्री, याज्ञिकी, पुरोहित रत्न, ऋत्विज वैदिक शास्त्र संपन्न, पुरस्कार विभूषित पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलू संचलित वेद श्रुती धार्मिक अनुष्ठान केंद्र. सर्व प्रकारचे धार्मिक कार्य शास्त्रशुद्धपणे पौरोहित्य करण्याकरिता आजच संपर्क साधा. मंत्र, तंत्र, यंत्रशास्त्र, दश महाविद्या, देवता, तंत्र देवता उपासना द्वारा सर्व संकटावर दैवी उपाय, राशी रत्न, नवग्रह उपासना, राशीनुसार देवी स्तोत्र, नक्षत्रावरून विशेष दैवी वृक्ष वनस्पती उपासना, बीज मंत्र, उद्धारक मंत्र, उपासक मंत्र द्वारा सर्व पीडा बाधांवर दैवी उपाय व मार्गदर्शन. रुद्राक्ष धारण पद्धती, विद्यार्थ्यांना विद्या, बुद्धी, मेधा, प्रज्ञा, कीर्ती, यश प्राप्तीसाठी सरस्वती आराधना व उपयुक्त मार्गदर्शन. अखंडित महालक्ष्मी कृपा, लक्ष्मी स्थिर प्राप्ती, व्यापार वृद्धी करिता अनुष्ठान पद्धती उपाय, वास्तु संख्या, ज्योतिष शास्त्र, मंत्र, ध्यान, उपासना, व्रत शास्त्र, अनुष्ठान शास्त्र, शुभकामना शास्त्र द्वारा मार्गदर्शन. गृह क्लेश, शत्रुपीडा, कलह निवारणार्थ विशेष उपासना, शरीर पीडा निवारणार्थ, आरोग्य संपन्नतेसाठी आराधना, सर्व कार्यसिद्धी करिता मंत्र अनुष्ठान सेवा, विवाह, गृहारंभ, वास्तुशांती, भूमिपूजन, नवग्रह पूजन, जनन शांती, उदक शांती, ओम हवन, यज्ञयाग, जपानुष्ठान इत्यादी करण्यात येईल. वास्तु दोषावर विना तोडफोड दैवी मंत्र उपाय. पौरोहित्य क्षेत्रातील 5वी पिढी. संपर्क पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलू निवास 1859 दत्तनगर, श्री मार्कंडेय रुग्णालय मागे, न्यू पाछापेठ, सोलापूर. मोबाईल नंबर 9921 140 999.